त्या जुन्या दुमजली वाड्याच्या उंबरठ्यावरून जेव्हा नेहा बाहेर पडायची तेव्हा संपूर्ण गल्लीत एक वेगळीच शांतता पसरून जायची. नेहा दिसायला अत्यंत रूपवान होती. मोठे बोलके डोळे, लांब सडक केस आणि चेहऱ्यावर एक निरागस तेज. तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण परिसरात होती. पण या सौंदर्यासोबतच तिच्या सुरक्षितेची एक अनामिक भीती तिच्या कुटुंबाच्या मनात सतत सावलीसारखी वावरत असायची. नेहाच्या घरात ती सर्वात धाकटी आणि एकुलती एक बहीण होती. तिचे तिन्ही भाऊ प्रताप, विक्रम आणि अजय तिच्यावर प्राणापलीकडे प्रेम करायचे. प्रताप मोठा आणि समजूतदार, विक्रम थोडा रागीट पण नेहाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आणि अजय सर्वात लहान असूनही तिचा रक्षक असल्यासारखा तिच्या मागे असायचा. घरात नेहाचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. तिने फक्त एखाद्या वस्तूवर बोट ठेवायचा उशीर. पुढच्या क्षणी ती गोष्ट तिच्या हातात असायची. तिच्या अभ्यासाच्या खोलीपासून ते तिच्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत भावांचा लाड आणि कौतुक लपलेलं असायचं. पण हे प्रेम जितकं अथांग होतं तितकाच त्यांचा पहाराही कडक होता. नेहा शाळा शिकू लागली आणि तिचं रूप अधिकच खुलू लागलं. तसतशी भावांची चिंता वाढली. शाळेत जाण्याची वेळ झाली की तिन्ही भावांपैकी एक जण तिच्यासोबत गाडीवर असायचा. शाळेच्या गेटवर तिला सोडणे आणि शाळा सुटताच वेळेवर परत आणणे हा त्यांचा रोजचा नियम होता. गल्लीतील कोणत्याही मुलाची तिच्याकडे पाहायची हिंमत होत नसे. 10वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर नेहाने शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता ती मोठी झाली होती, तरीही भावांची काळजी कमी झाली नव्हती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी प्रताप तिला स्वतः गाडीवरून सोडायला आला होता. जेव्हा नेहा गाडीवरून उतरायची आणि कॉलेजच्या मुख्य गेटमधून आत पाऊल टाकायची तेव्हा संपूर्ण कॉलेज आवारातील नजरा तिच्याकडेच खिळलेल्या असायच्या. मुलांचे गट तिच्यावरून नजर हटवू शकत नसत. तिचे नाव, तिचे राहणीमान याबद्दल कॉलेजमध्ये नेहमी गुपचूप चर्चा चालायची. पण नेहाच्या चेहऱ्यावर कधीच कसला अभिमान किंवा बदल दिसला नाही. संपूर्ण कॉलेज तिच्याकडे भिरभिरत्या आणि उत्सुक नजरेने पाहायचे. पण नेहाची नजर नेहमी जमिनीकडे झुकलेली असायची. ती कोणाकडेही पाहत नसे, कोणाशीही निष्कारण बोलत नसे आणि वर्ग सुटताच थेट गेटबाहेर येऊन भावाची वाट पाहत उभी राहायची. तिच्या या शांत, संयमी आणि अबोल स्वभावामुळे तिन्ही भावांचा तिच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस आणखीच दृढ होत गेला. दिवस, महिने उलटत गेले. नेहा आता 12वीच्या शेवटच्या टप्प्यात आली होती. तिच्या आयुष्यात अभ्यास आणि घर या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं, असंच सर्वांना वाटत होतं. पण या अतिसुरक्षितेच्या आणि शांततेच्या पडद्यामागे एक भयंकर वादळ आकार घेत होतं. याची तिच्या भावांना तीळ मात्र कल्पना नव्हती. 12वीची अंतिम परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली होती. घरातील वातावरण अभ्यासाचे आणि उत्साहाचे होते. पण एका मंगळवारी सकाळी भल्या पहाटे वाड्यात एक अशी शांतता पसरली जिने सर्वांच्या हृदयाची धडधड वाढवली. नेहाच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. तिची आई तिला उठवण्यासाठी आत गेली, पण खोलीत नेहा नव्हती. तिचे कपडे, तिची पुस्तके, सर्व काही व्यवस्थित ठेवलेलं होतं. फक्त ती गायब होती. सुरुवातीला वाटले ती गच्चीवर गेली असेल, पण सकाळी 8 वाजले, 9 वाजले, नेहाचा काहीच पत्ता नव्हता. घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. प्रताप, विक्रम आणि अजय यांच्यावर जणू आभाळच कोसळले. त्यांनी तात्काळ शोध सुरू केला. तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी, तिचे शिक्षक, शहरातील रुग्णालय, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, जिथे जिथे शंका येऊ शकत होती तिथे तिन्ही भावांनी रात्रंदिवस एक केला. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. भावांनी स्वतःचे कामधंदे सोडून हातात नेहाचे फोटो घेतले आणि शहराच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोळात ते शोधत फिरले. पण नेहा जणू हवेत विरघळून गेली होती. तिची एक लहानशी निशाणी किंवा निरोपसुद्धा मागे उरला नव्हता. नेहाच्या अशा अचानक निघून जाण्याने तो भव्य वाडा उजाड झाला. आईने अन्न पाणी सोडले, तर बाप काडीच पकडून बसला होता. तिन्ही भावांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायमचे निघून गेले. ज्या बहिणीला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, ती त्यांना एका अनपेक्षित अंधारात ढकलून निघून गेली होती. काळाचा महिमा अगाध असतो. महिने उलटले, वर्षे सरली. त्या घटनेला जवळपास 2.5 वर्षे झाली होती.
एका कामाच्या निमित्ताने मला शहराच्या बाहेरील एका अत्यंत अस्ताव्यस्त गर्दीच्या आणि जुनाट बाजारात जावे लागले. रस्त्याच्या कडेला भाजीचे गाडे, चिखल, कचऱ्याची दुर्गंधी आणि लोकांची धावपळ चालली होती. त्या गर्दीतून वाट काढत असताना एका कोपऱ्यात भाजीच्या गाड्यासमोर उभ्या असलेल्या एका स्त्रीवर माझी नजर अचानक खिळली. अंगावर एक अत्यंत मळकट, रंग उडालेली आणि ठिकठिकाणी विटलेली गुलाबी रंगाची साडी, विस्कटलेले केस, कोमेजलेला चेहरा आणि कमरेवर 1 ते 1.5 वर्षाची लहान मुलगी. ती स्त्री भाजीवाल्यांकडे 2-2 रुपयांसाठी गयावया करत होती. मी स्तब्ध उभा राहिलो. तो चेहरा, ती डोळ्यांची ठेवण, ती दुसरी कोणी नसून नेहाच होती, जिच्या एका हाकेवर तिच्या पायांशी सर्व सुखसोयी हजर असायच्या, जिच्यासाठी तिन्ही भावांनी सर्वस्व पणाला लावले होते. ती आज एका मळकट गुलाबी साडीत रस्त्यावर उभी राहून अन्नासाठी झगडत होती. माझे पाय नकळत तिच्या दिशेने वळले. मी जवळ गेलो आणि हळूच हाक मारली, नेहा. माझा आवाज ऐकताच ती थरकली. तिने वळून पाहिले आणि माझ्याकडे पाहताच तिच्या डोळ्यात एक भयंकर भीती, अपराधीपणा आणि ओळखीची तीव्र जाणीव उमटली. तिने तत्काळ आपल्या साडीच्या मळकट पदराने चेहरा झाकण्याचा आणि गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मी तिचा रस्ता अडवला. नेहा, तू इथे? आणि हे काय अवस्था करून घेतलीस? तुझे भाऊ आजही तुझी वाट पाहत आहेत. नेहा, ते आजही शोधत आहेत तुला. माझे शब्द ऐकून तिचे बांध फुटले. तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावरून आसवांच्या धारा वाहू लागल्या. कमरेवरच्या बाळाला घट्ट धरत ती भिंतीच्या आवाराला टेकून उभी राहिली. मग तिने जे सांगितले ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्यांच्या वाड्याच्या खालच्या मजल्यावर एक मुलगा भाड्याने राहत होता. दिसायला अत्यंत साधा, हुशार आणि शांत. नेहाच्या भावांचा त्याच्यावर इतका विश्वास होता की तो घरातीलच एक सदस्य बनला होता. कोणाच्याही मनात शंका येणार नाही अशा रीतीने त्याने नेहाच्या सुरक्षित जगाच्या चौकटीत प्रवेश केला होता. नेहाचे आयुष्य अत्यंत सुरक्षित पण बंदिस्त होते. याच गोष्टीचा फायदा त्याने घेतला. त्याने तिला प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढले, स्वातंत्र्याचे आणि एका वेगळ्या जगाचे भव्य स्वप्न दाखवले. सुखाच्या आणि मोहाच्या खोट्या आमिषाला बळी पडून, त्याच्या फूस लावण्याला भुलून नेहा 12वीच्या परीक्षेच्या काळातच रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत पडून गेली होती. पण पडून गेल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्या मुलाचा खरा चेहरा समोर आला. प्रेमाचे नाटक संपले होते. त्याला दारूचे भयंकर व्यसन होते. नेहाचे सर्व दागिने आणि पैसे संपल्यावर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ती ज्या स्वातंत्र्यासाठी पळून आली होती तिथे तिला एक छोट्याशा खोलीत नरक यातना भोगाव्या लागत होत्या. भावांकडे परत का गेली नाहीस? मी रुद्ध कंठाने विचारले. नेहाने कमरेवरच्या रडणाऱ्या बाळाला अधिक जवळ घेतले आणि हुंदका आवळत म्हणाली, ज्या भावांनी माझ्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वासाचा मी असा घात केला. मी त्यांच्या प्रेमाला आणि सन्मानाला मातीत मिळवले. आज मी या अवस्थेत त्यांच्यासमोर गेले तर ते मला माफ करतीलही, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हा माझा निर्णय होता आणि हीच माझी सजा आहे. एवढे बोलून तिने अश्रू पुसले आणि ती त्या गर्दीच्या बाजारात हळूहळू गायब झाली. एका राजकुमारीसारखे आयुष्य जगणाऱ्या मुलीने एका क्षणाच्या चुकीच्या निर्णयामुळे आपले संपूर्ण भविष्य अंधारात लोटले होते. मी तिथेच सुन्न उभा राहून त्या मळकट गुलाबी साडीच्या आकृतीकडे पाहत राहिलो. तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.